विविध भारती पुणे ठळक बातम्या. देशातले 77 लाखांपेक्षा जास्त लोक कोरोनामुक्त झाले असून कोविड रुग्ण बरे होण्याचा दर आता 92.20% इतका झाला आहे. देशातल्या बरे झालेल्या रुग्णांची संख्या सध्या उपचार सुरू असलेल्यांच्या संख्येपेक्षा 15 पटींनी जास्त आहे. काल दिवसभरात सुमारे 55,000 रुग्ण या आजारातून बरे झाले तर जवळजवळ 50,000 नवीन रुग्णांची नोंद झाली. काल दिवसभरात 704 रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून देशाचा कोविड मृत्यूदर 1.49% इतका आहे. राफेल लढाऊ विमानाची आणखी एक तुकडी काल भारतात दाखल झाली. फ्रान्समधून उड्डाण केल्यावर 3 राफेल विमानं काल रात्री 8:15च्या सुमारास गुजरातच्या जामनगर हवाई तळावर उतरली. भारतीय हवाई दलाला फ्रान्सकडून दर 2 महिन्यांनी 3 ते 4 राफेल जेट विमानं मिळणं अपेक्षित आहे. गोव्यामध्ये 21 नोव्हेंबरपासून इयत्ता 10वी आणि इयत्ता 12वीची शाळा सुरू होणार असल्याचं मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी काल सांगितलं. कोविड-19मुळे शाळा महाविद्यालये गेल्या 7 महिन्यांपासून बंद होती. राज्यातल्या प्राथमिक शाळा वगळता इतर सर्व शाळा सुरू करण्याबाबत सूचना दिल्या असल्याचं सावंत यांनी सांगितलं. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ नॅचरोपॅथी या संस्थेच्या पुण्यातल्या आवारात वाफ घेण्याचं यंत्र बसवण्यात आलं आहे. कोविडपासून तसंच फ्लू, सर्दी यांसारख्या आजारांपासून संरक्षण व्हावं या उद्देशाने ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. संस्थेमध्ये उपचारासाठी येणारे रुग्ण तसंच त्यांच्यासोबत असलेल्यांनाही या यंत्रातून गरम वाफ घेता येईल अशी माहिती एनआयएनच्या जनसंपर्क अधिकारी डॉक्टर अवंतिका नंदा यांनी दिली आहे. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या 11:58